यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूरचा पाणी प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत, खासदार प्रणिती शिंदे संसदेत बोलणार। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेतून 900 कोटी रुपये खर्च करून उजनी ते सोलापूर ही दुसरी जलवाहिनी टाकण्यात आली। दरवर्षी कोट्यावधी रुपये पाणी पुरवठा योजनेवर खर्च होतात, मात्र महापालिका अधिकाऱ्यांची मनमानी आणि कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे दररोज उजनीतून 250 MLD पाणी शहरात घेतले जात असताना शहरातील पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झालाय। आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रचाराचा मुद्दा होणार म्हणून प्रत्येक पक्ष पाण्याचा मुद्दा उचलून धरू लागला आहे। सोमवारी नागपुरात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माध्यमातून सोलापुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, पत्रकार यांची बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली। तुम्हाला आता दिवसा पाणी सोडता येणार का? तर काल विधानसभेत आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रश्न उपस्थित करून या प्रश्नाला वाचा फोडली। 12 लाख सोलापूरकरांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी बोलायला उभारलोय। सोलापूर शहराची ही पाईपलाईनची कामं प्राधान्याने होणं गरजेचं आहे। स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी सकारात्मक आहेत। आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाणी पुरवठ्याच्या समस्येचं निवेदन दिले। सोलापुरातील 3ही आमदारांनी पाण्याच्या टाक्या बांधणे तसेच अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी लागणारी 892 कोटी रुपयांच्या निधीची फाईल मंजूर करावी अशी मागणी केली। एवढेच नव्हे तर आज खासदार प्रणिती शिंदे लोकसभेत सोलापूरच्या पाणी प्रश्नासंदर्भात आवाज उठवणार आहेत। एकूणच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील पाणी प्रश्न चांगलाच पेटणार असे दिसते। सोलापूर शहरातील 54 मीटर रस्त्यावरून उद्या सकाळी 6 वाजल्यापासून वाहतूक सुरू केली जाणार। अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजच्या खाली एकेरी वाहतूक सुरू राहणार, महापालिका अधिकाऱ्यांची माहिती। सोलापुरातील दमाणीनगर येथील रेल्वे ब्रिजचे 14 डिसेंबर रोजी पाडकाम करण्यासाठी विविध यंत्रणांनी लाईट शिफ्टिंग तसेच इतर कामे करण्यासाठी घेतला वेग। सोलापूर शहरातील मरियाई चौक ते खमितकर अपार्टमेंट येथील रेल्वेच्या अरुंद बोगद्याजवळ दररोज होऊ लागले ट्रॅफिक जाम, विविध ठिकाणी पोलीस तैनात। सोलापूर महापालिकेने क्रीडा स्टेडियम, विविध बगीचा तसेच गाळी भाडे तत्वावर देताना शासनाचा मुद्रांक शुल्क बुडवला, मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्ष। राज्यभरातील 18 परिचारिकांना शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी सायंकाळी सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात करुणाशील पुरस्कार देऊन केला जाणार गौरव। लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स आमच्याकडे हार्डवेअर सेक्शन मध्ये मिळतील। हेफले, हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर्स, सॉफ्ट क्लोज ड्रॉवर, चॅनल, ऑटो इंजेस, डोअर क्लोजर, कन्सिल्ड डोअर क्लोजर, फ्लोर स्प्रिंग, किचन ॲक्सेसरीज, डोअर फिटिंग्स, वॉर्डरोब फिटिंग्स, बेड फिटिंग्स, गॅस पंप सकट, स्लाइडिंग फिटिंग्स, विविध प्रकारचे लॉक्स। लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर। मोबाईल 9172 21 17 68। विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील ध्वजनिधी संकलनाचे 1,72,00,000चे उद्दिष्ट असताना 2,17,00,000चे संकलन केल्याबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच जिल्हा सैनिक कल्याणाधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांचा राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला गौरव। सोलापूर महापालिकेची निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून भाजपने मागवले अर्ज। आजवर 400 जणांचे अर्ज, 13 डिसेंबर पर्यंत अर्ज मागवण्याची प्रक्रिया। सोलापूर शहरात महाविकास आघाडी एकत्र येऊन ती स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार याबाबत संभ्रम कायम। शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ शनिवारी सोलापुरात। सोलापुरातील दमाणीनगर येथील रेल्वे ब्रिज पाडल्यानंतर पुढील वर्षभरात नवीन ब्रिज बांधण्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गोयल इन्फ्रा या कंपनीला दिले टार्गेट।
सोलापूरच्या चिरायू बालरुग्णालयातील डॉक्टर कुंदन चोपडे, डॉक्टर अभिजित कडले, डॉक्टर अंजली आवटे या 3 डॉक्टरांची नोंदणी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी केली रद्द. 2 वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा ठेवला ठपका. सोलापूर महापालिकेने 20 कायमस्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार गैरहजर राहिल्याप्रकरणी सेवा समितीची बजावली अंतिम नोटीस. विधानसभेच्या आजच्या कामकाजाला सुरुवात. अतिवृष्टीग्रस्तांच्या शेतकऱ्यांच्या मदतीवर सभागृहात चर्चा सुरू. या चर्चेला बहुसंख्य आमदार उपस्थित नसल्याने ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव संतापले. पुण्यात या हंगामातील सर्वात नीचांकी 8.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तर सोलापूरचे तापमान देखील 12 अंशांच्या खाली. राज्यात पुढील 2 दिवस थंडीची लाट राहण्याची हवामान खात्याकडून शक्यता. शेतकरी कर्जमाफीबाबत राजकीय घडामोडी सुरू झाल्यामुळे कर्ज भरायला बँकेकडे कोणीच फिरकेनात. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 4,000 कोटींचे शेतकऱ्यांचे कर्ज थकले. आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही. जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5,000हून अधिक टेस्ट ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम. प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल. एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर. संपर्क 7447745500 आणि 7447745501. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. राज्यात वर्षभरात 8,000 नवीन एसटी बसेस येणार. राज्यातील परिवहन क्षमता आणखी मजबूत करणार. परिवहन मंत्र्यांची घोषणा. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या तुळापूरमधील बलिदान स्थळ आणि वडू बुद्रुकमधील समाधी स्थळांचा ऐतिहासिक वारसा वृद्धिंगत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विकास आराखड्याला मान्यता दिली. यामध्ये संग्रहालय, टेंडी शो, नदीघाट, प्रशासकीय सोयी आदी विकास कामांचा समावेश. पुणे पोलीस दलात होणार मेगा भरती. 2,000 पदांसाठी 2,20,000 अर्ज. सार्वजनिक न्यासांचे पैसे भांडवली बाजारात. सुधारणा विधेयक विधानसभेत सादर. न्यासांचे प्रशासन अधिक प्रमाणित करणे, न्यायालयीन वाद कमी करणे तसेच न्यायमंडळातील सदस्यांवर नियमित देखरेख आणि जबाबदारी निश्चित करणे हा या दुरुस्तीचा उद्देश. मुंबईत वाढवण बंदर समृद्धी महामार्ग जोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार. मंत्री दादा भुसे यांची विधानसभेत माहिती. 14,000 कोटींचा खर्च अपेक्षित. Kia, movement that inspires. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली अमित शहा यांची भेट. आगामी निवडणुकीच्या संदर्भात ही भेट महत्त्वाची. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी ब्रेकफास्ट डिप्लोमसी. महायुतीतील घडामोडींना वेग. भारतातील दीपोत्सवाचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वर्षाच्या यादीत समावेश. युनेस्कोने या निर्णयातून मानवी जीवनातील शाश्वत नवचैतन्याची ओळख, शांतता आणि चांगल्याच्या विजयाच्या शाश्वत आकांक्षांचा सन्मान केलाय. नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आज डिनर डिप्लोमसी. सर्व खासदारांना भोजनाचे निमंत्रण. खासदारांना करणार मार्गदर्शन. भारत दक्षिण आफ्रिका यांच्यात आज रंगणार दुसरा T20 सामना. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.